आता हा कुठला रस्ता? नेहमीच्या रस्त्यावर ट्रॅफिक दाखवते म्हणून या रोडने टाकली आहे. ड्रायव्हर जरा थांबा पुढे. इथे. हे काय तुझं? आज आपल्या घरी वाढदिवसाची पार्टी आहे, तुझ्या माहिती आहे ना? हो बापूसाहेब, पण त्याहीपेक्षा महत्वाचं काहीतरी आहे. पार्टीपेक्षा काही महत्वाचं असू शकतं? हो, तुमच्या होणाऱ्या सुनेचं गॅरेज. गॅरेज? हो, गॅरेज. नारकर कार घर. आर यू शुअर? गॅरेज? अगदी 100% खात्री आहे. म्हणजे जसं त्यांचे शोरूम्स आहेत ना, तसंच हे गॅरेज असेल कदाचित. तर बघायलाच हवा. पण त्यांनी आपल्याला आधीही अशी कल्पना दिली नव्हती. जिथे शंकेला जागा असते तिथे लगेचच त्याचं निरसन केलं पाहिजे. चला थोडंसं पुढे घ्या. कुठे काय? चारू, तुम्हाला माझ्यासाठी बदलण्याची गरज नाही. का का नाही बदलायचं? तुम्ही इतका बदल केलाय आपल्यासाठी, मग आपण थोडं केलं तर काय हरकत आहे? त्यामुळे चारूचा फंडा नंबर 2. कोणी जर आपल्याला चांगली सवय लावत असेल तर आपलं मूळ न सोडता तो बदल ट्राय करावा. आई म्हणायची, प्रेमाच्या माणसांसाठी बदलाव. गरज नाही, कारण मला चारू जशी आहे तशीच आवडते. त्याच चारूवर प्रेम केलंय मी आयुष्यभर करत राहील. चारू, मला तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं. उद्या आपलं लग्न होईल. तुम्ही आमच्या घरी आलो. चारू, आमच्या घरच्या सवयी, रीतिरिवाज आणि तुमच्या सवयी या खूप वेगळ्या आहेत. पण तरी आपण जसे माणूस म्हणून कनेक्ट झालो की नाही, तसंच तुम्ही माझ्या घरच्यांशी माणूस म्हणून कनेक्ट व्हा. जशा तुम्ही आहात अगदी तशा. चारू, तुम्हाला कोणताही खोटेपणा करण्याची किंवा कोणताही मुखवटा घेण्याची गरज नाहीये, कारण खोटेपणा तुम्हाला जमणारच नाही. सो तुम्ही जशा आहात तशाच राहा कायम. समजा माझ्या घरी एखाद्या दिवशी सूप किंवा सॅलड केलं असेल आणि तुम्हाला झणझणीत मिरचीचा ठेचा किंवा भाकरी भाजी असं काही खायचं असेल तर बिंदास किचन मध्ये जा आणि स्वतः बनवून घ्या. आणि समजा तुम्हाला कोणी काही विचारलं किंवा कोणी काही बोललं तर ठामपणे त्यांना सांगा की हे माझंही घर आहे. कळलं? नाही, हे नाही जमायचं आपल्याला. जिथे आपण कष्ट घेत नाही, काम करत नाही, ते आपल्याला हक्क नाही दाखवता येत. त्यापेक्षा मी स्वतःला बदले. सर, चारू, तुमचं कॉन्ट्रीब्युशन माझ्या आयुष्यात किती आहे त्याची तुम्हाला कल्पनाही नाही. तुम्हाला माहितीये, या सगळ्या गरीब विद्यार्थ्यांबद्दल जी कळकळ आहे ना तुम्हाला, शाळेबद्दलचे जे विचार तुम्ही मला ऐकवले, ते माझ्यासाठी आयुष्यात किती मोठं कॉन्ट्रीब्युशन ठरणार आहे हे तुम्हाला नाही माहिती. चारू, मी एवढा शिकलोय पण मला हे सगळं नाही सुचलं जे तुम्हाला सुचलं. तुम्ही औपचारिक शिक्षण पूर्ण नसेल केलं कदाचित, पण शिक्षणाबद्दलची तुमची जी तळमळ आहे ना चारू, त्याला खरंच हॅट्स ऑफ. तुम्ही निसर्गाकडनं, जीवनाकडनं जे शिक्षण घेतलंय ते याहून खूप मोठं आहे. तुमच्यात मोठी स्वप्न बघायची आणि त्यांना स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करण्याची ताकद आहे. मी खूप लकी आहे चारू.
माझी जोडीदार खूप हुशार आहे. तिला स्वतःची ठाम मतं आहेत, स्वतःचे विचार आहेत आणि प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन स्वतः ती काढते. टायर पंक्चर असं म्हणतो. चारू, तुम्ही मला माझ्या पास्ट मधून बाहेर काढलं. त्याआधी मी जगत होतो, पण नुसतंच जगत होतो. सगळी कर्तव्य पार पाडत होतो, पण त्याआधी माझ्या जगण्याला काही उद्देशच नव्हता चारू, जो तो मी दिला. त्यामुळे तुम्ही स्वतःला कमी लेखण्याची चूक कधीही करू नका. कोणाकडे किती पैसा आहे किंवा किती नाव आहे यांनी काही फरक पडत नाही. तर आपण माणूस म्हणून एकमेकांकडे पाहायला हवं, हे तुमच्याकडनं शिकलो मी चारू. आणि हे तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या आयुष्यात. माझ्यासाठी आता आपल्यात कोणतीही दरी नाही चारू, ना शिक्षणाची ना पैशाची. आतापासून आपण एक आहोत चारू. किती भारी बोलला हो तुम्ही, म्हणजे एकदम एखाद्या शिक्षकासारखं. आज तर मलाच डोस मिळाला. तुम्ही देत जा असे मधून मधून डोस मला पण गरज असते. धन्यवाद तुम्ही चारुलता मॅडम, खरंच धन्यवाद. एनिवे निघूया. एक्सक्यूज मी. मिस्टर अभिसाहेब, पैसे होते टिप म्हणून ठेवलेत. राहू दे. चला हो. काय रे हिरो, काय भाई काय? अहो एवढी शॉपिंग केली तुमच्यासाठी, टकाटक कपडे आणले, काय घातले तुम्ही? हे काय वाईट आहे? मग कशाला केली एवढी शॉपिंग मी? अरे आपण त्यांना सगळं खरं सांगितलं की नाही, त्यांना माहित आहे की नाही. आता एकच आहोत ना आपण. विचारे एवढ्या मोठ्या कंपनीचे सर्वे सर्वा, गॅरेज मेकॅनिक, पण एकच. काय फरक पडतो आता कळलंय त्यांना. आणि एकदा का चारूचं लग्न झालं ते आपण ऐश करू ना, मस्त दारू पिऊ, स्कॉच पिऊ, भाड्याच्या गाडीत फिरणं बंद, स्वतःची गाडी आहे का नाही. टेन्शन घेऊ नको. चल. अरे समीर, चल लवकर ये. जीवाला घोर लावण्यात अगदी पटाईते हा मुलगा. आज नेमका कुठे अडकलाय कोण जाणे. काकू चहा. थँक्स. आणि काकू काय झालं, कसलं एवढं टेन्शन घेतलंय तुम्ही? आणि हे काय, तुम्ही रेडी नाही झालात अजून? हे बघा, बाकीच्या सगळ्यांनी तयारी सुरू केली आहे, आता तुम्ही पण लवकरात लवकर रेडी व्हा. हे बघा, बाकीची सगळी कामं झालेली आहेत, किचन मधली सगळी कामं डन आहेत, मग का टेन्शन घेताय? आणि सत्यजितच म्हणाल तर येईल तो, म्हणजे तो काही लहान नाहीये ना. नका काळजी करू. हो ना आई, कशाला उगाच भाऊजींचं टेन्शन घेताय तुम्ही? आज चारुलता येणार आहे, म्हणजे वेळेच्या आधीच येतील भाऊजी, तेही धावत. काकू, तुमच्या घरातल्या या गोष्टीवर बोलण्याचा माझा काही हक्क नाहीये, पण मला जी कामं सांगितली होती ती सगळी झालेली आहे. तू आज नसतीस ना मदतीला तर खरंच मला हार्ट अटॅक आला असता. काकू काय बोलताय? चला तुम्ही रेडी व्हा. थँक्स. वेलकम. शिव सर बरोबर म्हणत होते, धीर असला की बोट ठेवेल ती गोष्ट आपली होते. चारू, आता बघ तुझा पत्ता मी कसा कट करते ते. कारण मला हवं ते मिळवणं गरज नाही, सवय आहे माझी. अँड दॅट्स निहारिका.
बापूसाहेब शिव, हे असं कसं असू शकतं? ती लग्न प्रस्ताववाली काय काय नाव तिचं? सीमा. हा, सीमा. ती तर म्हणत होती की नारकरांचा खूप मोठा बंगला आहे, तिनं पाहिलाय म्हणे तो. असेलही, मला माहित नाही. मला तरी कुठे दिसला नाही बंगला. बापूसाहेब, ती मुलगी चारुलता, ती त्या गॅरेजमध्ये मेकॅनिक आहे. मेकॅनिक? हो. नाही रे, ती म्हणवते तसं स्वतःला. अरे, बिझनेसची ट्रिक आहे तिची. चारुलता तर बिझनेस वुमन आहे. म्हणजे ती कोकण, दुबई आणि अजून इतर ठिकाणचे बिझनेस सांभाळते स्वतःचे. हा, बिझनेस वुमन. हा, कोकण, दुबई ट्रॅव्हल करत असेल, पण ती राहते मात्र त्याच घरात तिच्या वडिलांसोबत आणि 2 भावांसोबत. ते गॅरेज आहे ना, ते तिच्या वडिलांचं आहे आणि ते गॅरेज ती सांभाळते. आता गॅरेजवाले दुबईला जाऊन काय करतात हे मात्र मोठं कोडच आहे, नाही का? आय एम सॉरी बापूसाहेब, मला वाटलं तुम्हाला हे सगळं माहिती असेल. सिरियसली, तुम्हाला आठवतंय का त्या मुलीला बरं नव्हतं, सत्यजित तिच्याकडे राहायला होता पूर्ण रात्र. ते याच घरी असणार ना, हेच ते घर. मला वाटलं सत्यजितने तुम्हाला सगळं सांगितलं असेल की नाही सांगितलं. काय नाही सांगितलं? हेच म्हणजे मला म्हणायचं होतं की शिव, काय ते बोल पटकन. मला सत्य काय ते कळलंच पाहिजे. ॲज यू से. बापूसाहेब, विचारे खानदानाची होणारी धाकटी सून चारुलता वसंत नारकर ही एक ऑटोमोबाईल इंजिनियर नसून रस्त्यावरच्या गॅरेज मधली मामूली मेकॅनिक आहे. ह्या मोबाईलवर भरोसा नाही ठेवायचा, माणसांवर ठेवायचा. कारण मॅपला लिमिट असतं, माणसांना नाही. कळलं? माणसं दिसतात का कुठे आजूबाजूला? मी आहे ना. थांबा, मॅपवर पण काही रस्ता नाही दाखवत. थांबा 1 मिनिट. दादा, बोला. दादा, इथून दुसरा कुठला रोड आहे का जो मेन हायवेला जाईल? एक काम करा, सरळ जाऊन हा कच्चा रस्ता संपला ना की लेफ्ट मारा, ब्रिज लागेल. ब्रिज क्रॉस केल्यावर डायरेक्ट हायवेला पोहोचाल तुम्ही. बरं, थँक्यू. वेलकम. थँक्यू. पाहिलं, रस्ते खूप असतात, शोधले काय सापडतात. अगदी खरं बोललो. बोलले ना मी, आपली पोटाची टाकी फुल झाली की आपोआप सुचतं आपल्याला. बरं, त्या दादांनी जो रस्ता सांगितलाय तो आपल्यासारखा रफ अँड टफ आहे, त्यामुळे तयार आहात ना आकाश पाळण्याची राईड करायला? तुम्ही जर का गाडी चालवणार असाल तर अंतरिक्ष यानात पण बसायला तयार आहे. धोका, प्रचंड मोठा धोका दिलेला आहे ते 1.5 दमडीच्या माणसानं. काही मला या बापूसाहेब विचारायला कसा बळी पडलो त्या फ्रॉड मुलीच्या आणि तिच्या कप्पी बापाच्या कारस्थानाला. माफ करा बापूसाहेब, पण यावेळी तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलात त्या सीमावर आणि तुमच्या लाडक्या सत्यजितवर सुद्धा. पण आता माझे डोळे उघडलेत. ते आम्हाला फसवून पळ काढू शकणार नाहीत. मी त्यांना अशी जन्माची अद्दल घडवेन ना, आज त्या माणसाला कळेल स्कॉच पिणं म्हणजे काय, महागड्या गाडीतून फिरणं म्हणजे काय, हे आज त्या माणसाला कळेल. आणि हे नुसतं असंच येत नाही,
याच्यासोबत येते एक पॉवर, आणि ही पॉवर काय असते ना ते त्या माणसाला कळेलच. वसंत नारकर, आज तुझं मी असं स्वागत करेन ना की पुन्हा तुझ्या मनात बापूसाहेब विचारेचा विचार जरी आला तरी थरथर कापशील तू. हा खेळ तू सुरू केलायस ना नारकर. या खेळाला अंतिम निर्णय हा बापूसाहेब विचारेच देईल, पण माझा शब्द, अंतिम शब्द. आता खरी मजा येणार आहे. हाय शपथ, हे तर एकदम पिक्चर सारखं आहे. आपल्या नजरेत तर मावतच नाहीये. नमस्कार. नमस्कार. या या ना, तुमचीच वाट बघत होतो. हो. या. अरे नमस्कार. वेलकम. उशीर झाला का आम्हाला? नाही नाही, तुम्ही आल्याशिवाय पार्टी सुरूच नाही होऊ शकत. या ना प्लीज, वेलकम. ऍक्च्युली मागच्या वेळेस मी एका कामासाठी त्यांना भेटले होते, सो त्याच कामासाठी मला परत एकदा भेटायचं होतं. अरे ह्याच आल्या होतं ना आपल्याला आमंत्रण द्यायला. मी म्हणालो होतो ना तुम्हाला गरज लागेल निमंत्रण पत्रिकेची. तुम्ही असे दारात काय उभ्या? या ना, आत या. बी कम्फर्टेबल. बसा, मी आलीच. नमस्कार. मला सॉलिड लोचा वाटतोय, काहीतरी झोल आहे बाई. अरे आयुष्यभर लोचा करत आलो आपण, म्हणून तुला लोचा वाटतो. आता आपण खरं बोलायचं ठरवलंय ना. तर तसं नाही बाई. हॅलो अंकल. हॅलो. हाय अंकल. कसे आहात तुम्ही? काही लागेल ते घ्या हा, संकोच अजिबात करू नका. हेही तुमचंच घर आहे. हो हो. अरे वा वा वा, आजचे उत्सव मूर्ती आमचे खास स्पेशल गेस्ट आले वाटतं. हॅपी बर्थडे. थँक्यू, धन्यवाद. हा. हे आमच्याकडून छोटस. याची काय गरज होती. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे सर. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू काका. थँक्यू सो मच. हो, आम्ही कसले स्पेशल, आज तुम्ही स्पेशल. बापूसाहेब दिसत नाहीत. बापूसाहेब येत आहेत, तुमचं खास स्वागत करायला येत आहेत. आणि तुम्हाला आतली बातमी सांगू का? म्हणजे बर्थडे जरी माझा असला तरी आजचं स्टार अट्रॅक्शन तुम्ही आहात. बसा ना, बसा प्लीज, हॅव अ सीट. काय झालं? हा, एक झालं काय? एक मिनिट. हा, टायर पंक्चर. काय? कुठे? अहो, टायर पंक्चर झाला. तरी तुम्हाला सांगत होतो गाडी जरा हळू चालवा. ऐकत नाही तुम्ही. हा, आता मी काय करू? रस्त्यात किती खड्डे होते बघितले ना. रस्त्यात खड्डे नाही आहेत, खड्ड्यात रस्ता आहे. तुम्हाला सांगतो, चंद्रावर जाण्याचा खर्च वाचला असता आपल्या देशाचा. हा रस्ता अस्तित्वात आहे हे जर का आधी कळलं असतं तर.